कलियुगातले लोक भावाचा सल्ला घेत नाही तर बायकोच्या भावाचा म्हणजे मेवण्याचा सल्ला घेऊ लागले. घराघरात तरुणी म्हणजे सुनबाई घराची मालकीण होऊन बसली. पूर्वीचा काळ असायचा सासूरवास वगैरे. हल्ली सासूरवास राहिला नाही असं नाही, नाही तर पुण्यातल्या सारखे प्रकरण झालेच नसते ना. हा, वैष्णवी बस मला या प्रकरणाला उजाळा द्यायचा नाही. असे दिवसागणी किती प्रकरणं घडतात. सासूरवास नाही असं कसं म्हणता येईल आपल्याला. घरात आहे पहा तुम्ही. मी तर म्हणेल गरीबाची घरं तरी बरी, जेवढी श्रीमंत घरं येतात हे फक्त परिस्थितीने श्रीमंत, इमानाने सारे भिकारी लोक येतात. सासूरवास गेलं कोण म्हणतं? अजूनही सासूरवास गेलेला नाही. माईबाप सासू असते तिचा रुबाब दाखवतेच ती. माझी विनंती असेल इथं बसलेल्या जेवढ्या सासवा, ज्यावेळी लोकाची लेक नांदायला तुमच्या घरी येते ना, त्यावेळी ती तुम्हाला भांडायच्या उद्देशाने आणि घर फोडायच्या उद्देशाने लोकाची लेक आपल्या घरी कधीच येत नसते. सुरुवातीला ती खूप ऐकून घेते, सगळ्यांचं ऐकून घेते, सगळ्यांचं ऐकून घेते, सगळ्यांचं ऐकून घेते. पण ज्यावेळी अति होतं, ज्यावेळी प्रश्न तिच्या स्वाभिमानाचा उभा राहतो, सेल्फ रिस्पेक्ट नावाची गोष्ट काहीतरी असते की नाही, ज्यावेळी तिचा युगो हर्ट होतो, ज्यावेळी त्याच्या स्वाभिमानाला धक्का लागतो, त्यावेळी ती पोरगी मग स्वाभिमानाच्या विरोधात खंबीरपणे उभी राहते आणि मग उत्तराला प्रत्युत्तर देऊ लागते. ऐकून घेते तोपर्यंत सगळे म्हणतात गरीब गाय, पण ज्यावेळी ती उत्तराला उत्तर देते त्यावेळी सगळे म्हणतात सून उद्धटे. ज्यांची आज जयंती, आज 14 एप्रिल आज ज्यांची जयंती ना, महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक गोड वाक्य आहे, अन्याय करणाऱ्यापेक्षा सुद्धा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो. म्हणून वेळीच अन्यायाच्या विरोधात बंड पुकारायला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या माणसाचे उपकार आहेत मायबाप. आज श्रीमंताला आणि गरीबाला सारखाच माने. श्रीमंत आणि गरीब एका खुर्चीत बसू शकतो. श्रीमंत आणि गरीबाची योग्यता एकच आहे. आज जातीपातीत विभागलेला देश आमचा, जातीपातीत आता बंद न राहिली नाही. आज प्रत्येक जातीची माणसं एका छताखाली येऊन बसू शकतात. जात पात पंथ हा भेद राहिला नाही. ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला दिल्या असत्या तर राज्यघटनेच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गोष्टी दिलेल्या आहेत बरं का, आपल्याला मान्यच करावं लागेल. पण दुर्दैव आहे आपण महापुरुष सुद्धा जातीत वाटून घेतलेत. एवढे तर दलिंदर आहेत आपण, जातीपातीत वाटून घेतलेत आपण. माझ्या दादांनो, जातपात प्रत्येकाची वेगवेगळी असते. मी असं म्हणत नाही की आंतरजातीय विवाह चालू करा म्हणून. जातपात प्रत्येकाची वेगळी असते. पण आजही पहा तुम्ही, तुम्हाला मला जर खर्चटलं, लागलं, कापलं तर प्रत्येकाचं रक्त तर लालच आहे ना. जातपात वेगळी असेल, पंथ धर्म वेगळा असेल, पण रक्त तर प्रत्येकाचं लालच आहे ना. अरे धर्म वेगळा असेल, आपली जात वेगळी असेल, पण प्रत्येकाच्या मस्तकावरती आकाश मात्र निळच आहे ना. आज जातपात प्रत्येकाची वेगळी असेल, धर्म प्रत्येकाचा वेगळा असेल, पण जिनं आपल्याला आश्रय दिला ती धरणी माता तर प्रत्येकाची एकच आहे ना. श्रीमंताला लागू द्या, गरीबाला लागू द्या, तोंडातून शब्द ऐकच येतो ना. प्रत्येकाची भाषा वेगळी असेल, त्याच्या मातृभाषेत येत असेल तो. एखादा हिंदी बोलणारा मा म्हणत असेल, एखादा मराठी माणूस आई म्हणत असेल, फारच खेडवळ असेल मायो म्हणत असेल, पण भावना प्रत्येकाच्या सारख्याच असतात ना. भाषेत बदल असेल पण प्रत्येकाच्या विचारधारेत, संकल्पनेत, मातृभाषेत जरी बदल असेल पण भावनेत मात्र बदल नसतो. मी मुद्दा सांगत होते तुम्हाला, सासू आणि सून हे नातं गोडच आहे बरं का. त्याला आपण बट्टा लावला हा भाग वेगळा असेल, बदनाम करून टाकलं सासू सुनेचं नातं. सासू आणि सुनेचं नातं हे गोडच आहे, इतकं गोड आहे. हे जगातल्या इतर नाते जसे छान आहेत, पवित्र आहेत, तसंच हे नातं गोड आहे. पण या दोन नात्यामध्ये मी हा शब्द कमी पाहिजे. मी शब्द कमी हवा, मीपणा कमी हवा आणि आपण असं करू, आपण तसं करू, आपण हा शब्द या नात्यामध्ये जास्त हवा. सासू आणि सुनेच्या नात्यात शब्द कमी असले तरी हरकत नाही, पण या नात्यामध्ये एकमेकींची रिस्पेक्ट, एकमेकींची मान मर्यादा मात्र भरभरून पाहिजे. सासूने सुद्धा सुनेचा आदरच करायला पाहिजे आणि सुनेने सुद्धा सासूचा आदरच करायला हवा.
ज्या दिवशी सासू सुनाचा, सून सासूचा, प्रत्येक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा आदर करू लागेल, त्या दिवशी या भारतामध्ये वेगळा जागतिक महिला दिन साजरा करायची गरज पडणार नाही. या भारतातली एक महिला ज्यावी महिलेचा गौरव करू लागेल, प्रेम करू लागेल, त्याच्यावरती तिचा आदर करू लागेल, त्या दिवशी भारतातला प्रत्येक दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक दिवस आपण एकमेकींना समजून उमजून घेणं गरजेचं. कलियुगात तरुणी घराघराची मालकीण होऊन बसली सुनबाई, आणि कलियुगातले लोक भावाचा नाही तर बायकोच्या भावाचा सल्ला घेऊ लागले. आमच्या भावाला विचारू नका असं म्हणत नाही, पण तुमचे भाऊ जर जिवंत असतील तर आमच्या भावापर्यंत जाताच कशाला तुम्ही. कन्या विक्रयिनो लोभात, कलियुगात लोक कन्येचा विक्रय करू लागले. दंपती नामचे कलह, घराघरात नवरा बायकोची भांडणं होऊ लागली, आणि भांडणं इतके विकोपाला जाऊ लागले की त्या भांडणात 2-2, 3-3 वर्षाचा संसारही टिकेना हो. काही काहीचा तर महिन्यामध्ये घटस्फोट. ही अशी पद्धत, हे संस्कार आपल्या धर्माने आपल्याला कधीच दिले नाही. लग्नामध्ये पहा तुम्ही, तो आंतरपाठ धरलेला असतो. आता तोही नावालाच धरलेला असतो. ते आंतरपाठ धरणारे मोठे चॅप्टरच असतात. आंतरपाठ मध्ये धरलेला असतो. त्याचा अर्थ काय असतो माहिती? दृष्टादृष्ट वधू वरान दोघे करावी उभी. दृष्टादृष्ट वधू वरान करिता दोघे करावी उभी. आता ते आंतरपाठ असा ताणून धरतात, आणि तिकडे स्क्रीनवरती त्यांच्या प्री वेडिंगचा व्हिडिओ लागलेला असतो. त्या लग्नाच्या टायमालाच ना, तिथे मात्र ते एकमेकाच्या गळ्यात गळे घालून फिरत असतात, आणि इकडे आंतरपाठ असा ताणून धरलेला असतो. लग्नामध्ये काही काही गोष्टी कशासाठी करतात याचं ना आपलं काही घेणं देणंच नाही. ते मधुपर्क पूजन म्हणजे काय, सप्तपदी म्हणजे काय, 7च फेरे का घेतले जातात, सुपाऱ्याच बाजूला अंगठ्याने का केलं जातात, हे प्रत्येकाचा अर्थ काय असतो नेमका. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला लॉजिक आहे. पहा, आपलं काही नाही. प्रत्येक जण आलेला म्हणतो अक्षदा केव्हा पडतात आणि पंक्तीचा दाबून आस्वाद कधी घेता येईल. महिला फक्त पाहतात नवरदेव नवरीचा जोडा कसा आहे. कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधव कुल भिषंती आणि मिष्टान्न इतरे जनाहा. ते म्हणतात कधी एकदा 5 मंगलाष्टका होतात, धडा धडा कधी ते बँडबाजा वाजतो. कोण म्हणतं शिस्त नाही आपल्या लोकांना. अक्षदा मस्तकावर पडल्यानंतर 5 मिनिटाच्या आत आपली मंडळी रांगा धरून बसतात जेव्हा. कोण म्हणतं आपल्या लोकांना शिस्त नाही? हे शिस्तीचंच प्रदर्शन आहे ना. 5 मिनिटात जर रांगा तयार होत असतील तर ते मंगलाष्टका चाललेले असतात पहा, आणि वेळ काढलेला असतो गोरज मुहूर्त, आणि मुहूर्त काढलेला एक असतो, लग्न लावलं जातं 3ला. म्हणजे लग्न लावायचे नसतील तर माझं सरळ म्हणणं आहे, मुहूर्त काढायचं बंदच करा. दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत केव्हाही लग्न लावता येईल. तुम्हाला वेळ मिळेल तसं पाहुण्यानी यावं, असं कुठेतरी टीप टाकून ठेवावी. बरं, लग्न लागत असताना 4 मंगलाष्टका होतात, आणि बिचारे वराडी मंडळीत असे घामाघूम झालेले असतात, कारण आता त्यांना मंगलाष्टकाशी काही घेणं देणं नसतं. काही काही ते बिचारे असे वैतागून असे अक्षदा फेकत असतात, काही अक्षदात असे फेकून मारत असतात. आता वैतागलेलेच असतात. काही काहींना हा राग असतो, माझ्या लग्नाला एवढा मांडव का नव्हता, एवढे मंगलाष्टका एवढे अक्षदा माझ्या लग्नात का नव्हती. काहींना सूड घ्यायचा असतो, काहींना खपत नसतं. आणि मग मध्यंतरीच कुठं त्या पुढाऱ्यांची भाषणं चालू होतात, मध्येच बिचारे येतात. आता त्यांना एवढी पब्लिक सापडलेली असते, तेवढ्यात आपल्या पक्षाचं त्यांना प्रचारही करून टाकायचा असतो. जो लग्नामध्ये आंतरपट असा ताणून धरलेला असतो, तेवढंही विरय ज्याला सहन होत नाही, तो नवरदेव त्या याच्यावर उभा असतो, चौरंगावरती. चौरंगावर उभा असलेला तो नवरदेव, त्याच्या पायात बुटा असतात, टाचा वर करून तो पलीकडच्या नवरीला पाहतो. लग्नामध्ये त्याला विरह सहन होत नाही. लग्नामध्ये जो टाचा वर करून पाहतो, तो लग्न झाल्यानंतर 1.5 वर्षाने तो कोर्टाच्या बाहेर भेटला होता. म्हणलं इकडं कशासाठी? तोंड पाहायचं नाही म्हणे तिचं. कोणाचं? लग्नामध्ये जिचा आंतरपाठातून टाचा वर करून तोंड पाहत होता. 1.5 वर्षातच वैतागला. दंपती नामचे कलह, हे कलियुगाचं लक्षण आहे. सत्यम नास्ती तपशौचम दया
दानं न विद्यते उदरं बरिणो जीवा वराका कुट भाषण. मी सगळीकडे फिरलो, मला मनशांती कुठेच मिळाली नाही. सगळ्या तीर्थांमध्ये फिरलो, मला असं वाटलं की परमात्मेची लीला भूमी असणारी वृंदावन, तिथं गेल्यानंतर तरी मला शांतता मिळेल, माझं मन शांतता होईल, प्रसन्न होईल माझं मन. पण ज्यावेळी मी परमात्म्याची लीलाभूमी वृंदावनात गेलो ना, तिथं तर एक मला विचित्र चित्र दिसलं. तिथं एक सुंदर तरुणी